राज्यातील मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषण सुरू केलंय। त्यांच्या आंदोलनाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहेच, पण कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना कोल्हापूर गॅजेटचा प्राधान्याने विचार व्हावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलंय। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर पाठिंबा आंदोलन करण्यात आलं। खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाला। यावेळी खासदार शाहू महाराज यांनी पत्रकारांशी संवाद साधला। राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत याची आठवण त्यांनी करून दिली। गेली 8 वर्ष राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅजेट आणि सातारा जिल्ह्यासाठी सातारा गॅजेट यांची अंमलबजावणी होणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना शाहूकालीन कोल्हापूर गॅजेटचा प्राधान्याने विचार व्हावा अशी मागणी असल्याचं खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितलं। एकंदरीत पाहता आपण बघितलं की हैदराबाद गॅजेटवर फार भर दिला गेलाय, साताऱ्यावर थोडासा दिलाय आणि कोल्हापूरला पूर्णपणे ते विसरून गेले। जिथं सुरुवात झाली तो जिल्हा आता त्या जिल्ह्याचं गॅजेट सुद्धा बघायला कोण तयार नाही अशी परिस्थिती आहे। म्हणून शासनाने कोल्हापूर गॅजेटचा निश्चित विचार केला पाहिजे आणि त्या गॅजेटमध्ये त्या आधारे जे काय करायचं ते केलं पाहिजे। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला आपला नेहमीच सक्रिय पाठिंबा आहे, पण त्यांची आंदोलनं सुरू असताना त्यांच्यात आणि सरकारमध्ये नेमकी काय चर्चा होते हेच समजत नाही। याबद्दलही खासदार शाहू महाराज यांनी संशय व्यक्त केला। जरांगे पाटील आणि शासनामध्ये काय घडतंय ते आम्हाला काही कळत नाही। म्हणून प्रत्यक्षात काय त्याचं जे ते वर्तमानपत्रातनं जे येते तेवढंच आपल्याला माहित आहे, पण त्याचं मुळात काय ठरतंय, कुठं घसरतंय, कुठं जमत नाही ते आम्हाला इतर कोल्हापूरला काही कळत नाही। त्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा आहेच आहे आणि नेहमी मराठा सगळे एकसंघ त्या बाबतीत राहतीलच, त्यात काही प्रश्न नाही। राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न शासनानं तातडीनं मार्गी लावावा अशी मागणी खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केली। यावेळी बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, विजय देवणे, दिलीप देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।